तो वारदोलीचे उपसरपंच सन्माननीय जितेंद्र बताले साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले। त्यांना मी विनंती करेन आयोजकांच्या वतीने आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं। जितेंद्रजी बताले साहेब उपसरपंच वारदोली यांचं सहर्ष स्वागत। आमदार चषक भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पनवेलचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा यस मैच ऑन IQR हुई। त्यांना धन्यवाद। यस थैंक यू सागर। यह पहली गेंद लॉफ्टर ड्राइव इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन को क्लियर किया और यहां से पहला करारा छक्का बल्लेबाज रोहन मस्कर के बल्ले से। बिल्कुल यहां से पहली गेंद के ऊपर यह छक्का अर्जित किया। मुने साहब पैकर इस टीम के यहां पर मौजूद होते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है इस मंच के ऊपर। कल के दिन में देखा जाए तो पोस्त्री की टीम जो पैक की थी, लेकिन आज के दिन में देखा जाए तो यहां से तन्मयी 11 जहनमान मसोबा नारपोली पहले गेंद के ऊपर छक्का अर्जित करने के बाद यहां से 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कार्तिकेश पाटिल गेंदबाजी की बौखदार संभालते हुए ओवर नंबर 1 में। पहले ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर है, मैंडेटरी पावर प्ले का खेल और 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर। ये गेंद बिल्कुल जड़ में थी, सीधा निकाला तीर की तरह सीधा, गेंद नहीं रुकेगी, गेंद साइड स्क्रीन के ऊपर 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रो, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बरस रहे आज के दिन में देखा जाए तो छक्का आया, चौका आया, उसके बाद 2 पहले इनिंग में देखा जाए तो 69 रन बनाए थे। इस समय 78 रन बनाए थे डेरोवली टीम के बल्लेबाजों ने। अब शुरुआत अच्छी है बल्लेबाज रोहन की तरफ से। ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, अड़े बैट से खेलने की कोशिश, लेकिन टप्पा सटीक था, उछाल भी सटीक थी और उसके बावजूद ये डॉट गेंद की समाप्ति होती है। 4 गेंदों का खेल समाप्त होने के बाद कुल रन संख्या जा पहुंची है 12 पर बगैर विकेट नुकसान। ये अच्छी शुरुआत में तो कहूंगा टीम तन्मयी 11 की। और स्टंप से काफी बाहर, वहां पर लपके जाएंगे, गली के क्षेत्र पर खिलाड़ी मौजूद है और पहले विकेट का पतन। रोहन मस्कर हैज टू डिपार्ट। ने उसको शांत किया। 5 गेंदों का खेल समाप्त होते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर यहां से 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब नए बल्लेबाज अर्यन पाटिल नए बल्लेबाज की भूमिका में इनेट नंबर 3 के ऊपर दस्तक देंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। और नरेंद्र मस्कर एक बड़ा बल्लेबाज है, वो नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर। रन कुल हो चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 12 पर 1। लोअर फुल टॉस हवा में जरूर खेला, मिस टाइमिंग स्ट्रोक के खिलाड़ी गेंद के नीचे और यह आसान सा कैच छोड़ा। यहां से गलती कर बैठे गेंद खिलाड़ी। ये देखिए यहां से क्या हो रहा है मैदान के अंदर, प्रेजेंस ऑफ माइंड कहाँ है, क्या करनी चाहिए, क्या करना चाहिए और कैसे खेलना चाहिए, यह सब कुछ भूल गई है लगते है टीम वारदोली। क्योंकि कैच भी छोड़ा, वहां से ओवरथ्रो की तरफ से एक्स्ट्रा रन भी यहां से स्कोरबोर्ड के ऊपर ऐड होते हुए 1 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद कुल रन संख्या हो चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। यह खराब शुरुआत में तो कहूंगा गेंदबाजी करती समय वारदोली टीम की। वाघोबा वारदोली आज इस नाम से इस टीम को यहां से देखा जाए तो खेल रही है इस भातान के सरजमी के ऊपर। और तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली अब क्या करेगी, कितने रन बटोर पाएगी आने वाली
18 गेंदों के ऊपर, क्योंकि पहले मैच में देखा जाए तो एक बढ़िया टोटल था, 78 रन डेरोवली टीम ने बनाए थे। अब क्या नारपोली टीम 60 तक पीछा करेगी? आने वाला वक्त आने वाले 18 गेंदें जरूर बताएगी, लेकिन पहले ओवर में अच्छी खासी बल्लेबाजी रही है। महज 1 विकेट खोया है और टोटल रन संख्या बन चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन। नए गेंदबाज फिरकी के जादूगर विकास अरिवले को हम देख रहे। ओवर नंबर 2 में दोनों तरफ गेंद घुमाने की ताकत रखते, दोनों तरफ गेंदों को घुमाने का जज्बा रखते वही गेंदबाज विकास अरिवले ओवर नंबर 2 में यहां से गेंदबाजी की बौखदौर संभालते हुए ओवर द विकेट। पहली गेंद लोवर फुल टॉस, टप्पा गिरने नहीं दी, गेंद को भेजा फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। यह करारा छक्का, छोड़ेगा कैच तो नतीजा मिलेगा नंबर 6। आज के पहले गेंद के ऊपर लोवर फुल टॉस थी, बिल्कुल पैडल स्वीप किया, डिफाइन लेग को क्लियर किया। नंबर मिलेंगे 6 के साथ कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन। 21 रन यहां से अच्छी शुरुआत में तो कहूंगा तन्मय 11 जनमान मसोबा नारपोली की हो रही है, क्योंकि अभी तक नरेंद्र मस्कर नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर है। वारदोली टीम का खेल का दर्जा अभी भी बहुत ऊंचा रहा है। बेलवली के सरजमी के ऊपर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी हुई थी, लेकिन इस मैदान के ऊपर खराब गेंदबाजी हो रही है। फिर एक बार शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पुल किया और यहां से एक टप्पा खाने के बाद बाउंड्री लाइन के बाहर फाइन लेग को क्लियर किया। फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर यह कर रहा चौका। माझगाव गावचे सरपंच आदरणीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मारुती धवालकर साहेब यांचे इथे शुभकामना झाले। मी पुन्हा एकदा आमदार चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो। माझगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अतिथी मान्यवर सहर्ष स्वागत। यावेळी आपण मॅच कडे ऐकूया रोहित यांना। बिल्कुल इस ओवर की तीसरी गेंद लोवर फुल टॉस लॉफ्टेड ड्राइव, इस गेंद को खेला डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ इस ओवर का दूसरा करारा छक्का। लग रहे वैसे नरेश मुने यहाँ पर खुश नजर आ रहे हैं, क्योंकि कल के दिन में नाखुश जरूर किया था पोस्त्री टीम ने, लेकिन आज नारपोली टीम खुश करती हुई नजर आ रही है, क्योंकि अब 9 गेंदों का खेल समाप्त होते हुए मैदान के अंदर देख रहे हैं और 31 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। यहां से हवा में जरूर खेला है, खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, खुद गेंदबाज, और ये देखिए लास्ट मूवमेंट पर नसीब साथ नहीं दे। हेलो, जब नसीब साथ नहीं देते तब कितना भी कोशिश कर लो, चाहे कुछ भी कर लो, लेकिन जीत पर विराजमान होना ये थोड़ा सा मुश्किल होता है। वैसे ही नजर आ रहा है वारदोली टीम के गेंदबाज के लिए। 33वां कैच इस प्रतियोगिता का ये ड्रॉप होता हुआ विकास अरिवले के जरिए यहां से 32 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। 10 गेंदों का खेल समाप्त। नरेंद्र मस्कर 11वीं गेंद और पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड के ऊपर घुमाव देखिए, अच्छा घुमाव है, यहां से बिल्कुल रेफर किया जाएगा थर्ड अंपायर के तरफ। तीसरे अंपायर हमारे 24 लाइव इवेंट की टीम रेडी है। ये क्या स्टंप आउट है, स्टंपिंग सक्सेसफुल हुई है, ये देखना महज जरूरी होगा, आने वाला वक्त बताएगा।
NOT नॉट आउट है, बिल्कुल अपने क्रीज में से पे बल्लेबाज नरेंद्र मस्कर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई बड़े समय के बाद ये डॉट गेंद असावा। नक्कीच इथे सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करेन आमचे सन्माननीय अरुण मस्कर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते सन्माननीय नंदू घरत साहेब भातानपाड्याचे आमचे सन्माननीय पाहुणे आमदार चषकामध्ये स्थिती पाहतोय, तर नंदू घरत साहेबांचा इथे सन्मान होणार आहे। तर नंदू शेठ घरत यांचा इथे सन्मान होते। रोहित पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जातोय। वेळेचं बंधन सुद्धा आणि टायमिंग अलर्टच्या सुद्धा सूचना आमच्या मॅनेजमेंट कडून देतात। रन कितने है सर इस गेंद के ऊपर? 2 रन है। ओके थैंक यू। यस सागर। तर पुढचा सन्मान होणार आहे आदरणीय रोशनजी गाताडे साहेब भातान। मी विनंती करेन पाहुण्यांच्या सन्मानासाठी रुपेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपण रोशनजी गाताडे साहेब भातान या मान्यवरांचा आपण सन्मान करावा। तर यानंतर माजी उपसरपंच बाळाराम भोईर साहेब यांची उपस्थिती पाहतोय। आमदार चषक या तिन्ही मान्यवरांना अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानेन आणि अतिथी देव भव पाहुण्यांचा इथे विशेष सन्मान होतो। आणि आमचे आयोजक अनिलजी काटवले साहेब जे आमचे आयोजक कमिटी यांना विनंती करेन माजी उपसरपंच बाळाराम भोईर साहेब यांचा आपण सन्मान करावा। यस लक्ष विद्या मॅच कडे आणि पुन्हा एकदा रोहित सूचना दिल्या जातील। नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना रिपोर्टिंग साठी सूचना येतात। बिल्कुल दोनों टीमों को रिपोर्टिंग है। ये पहला सत्र समाप्ति के बाद हम टॉस के लिए मंच के ऊपर विराजमान होनी चाहिए दोनों टीम्स। 600 ये गेंद है, 600वां गेंद मैदान के अंदर यहां से डिलीवर होता हुआ इस प्रतियोगिता का हवा में जरूर खेला है। दो खिलाड़ी गेंद के नीचे और ये आसान सा कैच लपका। वहां पर खिलाड़ी मयूर ने इस कैच को लपका और यहां से विकेट का पतन होता हुआ। तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला जे लागणारे सर्व चेंडू जे आम्हाला सहकार्य केले ते आमचे दानशूर दाते सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांचं मनापासून धन्यवाद। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या स्पर्धेसाठी जेवढे लागणारे चेंडू त्यांनी आम्हाला पुरवले रोहित आणि या दानशूर व्यक्तिमत्वांचा सन्मान होते। संतोषजी भोईर साहेब आमदार चषक भातान भारतीय जनता पार्टी आणि लागणारे सर्व चेंडूचे पुरस्कर्ते संतोषजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान होईल। आमचे आयोजक कमिटी सुनील काटावले यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। संतोषजी भोईर साहेब चेंडूचे आमचे पुरस्कर्ते यांचा आपण धन्यवाद देऊया। दानशूर दात्यांचा रोहित आपण नेहमी आभार का मानतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय स्पर्धा यशस्वी होणं यासाठी खूप मोठं सहकार्य असतं। ते सर्व दानशूर दाते आपण पाहतोय। संतोषजी भोईर साहेब सर्व लागणारे चेंडूचे आमचे पुरस्कर्ते। यस वळूया मॅच कडे, ऐकूया पुन्हा एकदा रोहित यांना धन्यवाद। बिल्कुल यहां से आड़े बाट से खेला है खिलाड़ी नहीं है। वैकेट एरिया 1 बाउंस ओवर द रो बाउंड्री लाइन के बाहर। ये गेंद जाती भी 4 रनों के लिए ये शानदार चौक। संघाचे पॅकर्स नरेश मुने साहेब यांचे इथे आगमन झाले। मी साहेबांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। नारपोली संघाचे पॅकर्स त्यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान इथे होईल। नरेशजी मुने साहेब यांना आपण पाहतोय यांचा सन्मान इथे होणार आहे। यस मॅच थोडी स्पीडअप असावी या सुद्धा सूचना येतात। धन्यवाद। आमदार चषक बातांची स्पर्धा पाहते भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक। यस बिल्कुल उनके साथ संतोष जी पाटिल है जाताड़े के युवा कार्य सम्राट, उनका भी स्वागत रहेगा इस मंच के ऊपर। अभिषेक का बल्ला बोलना शुरू हो चुका है। अब बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 10 रन आते हुए अभिषेक के बैट से। तो बिल्कुल एक महत्वपूर्ण अनाउंसमेंट है। अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोली रिपोर्टिंग कीजिए। नेक्स्ट मैच आपकी रहेगी
अक्षय रोहित 11 यंगस्टार नारपोली यहां पर मौजूद रहे। कप्तान तो रिपोर्टिंग कीजिए प्लीज। यहां से डॉट गेंद की समाप्ति। आज दिन के मुकाबले में भी अभिषेक ने प्रभावित किया था। पाली टूर्नामेंट के ऊपर मावली ट्रॉफी जो चल रही है उसके पहले राउंड में भी अभिषेक का बल्ला जरूर बोला था। इस समय देखा जाए तो बिल्कुल सटीक लाइन और लेन के ऊपर गेंद थी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छा कमबैक विघ्नेश पाटिल द्वारा। पहले 2 गेंदों के ऊपर छक्का चौवा अर्जित किया, लेकिन अब अपने हाथों की जादू दिखाए। अब उंगली अब फेर दी गेंद के ऊपर। विघ्नेश ने 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, इनसाइड एज था, बड़ा इनसाइड एज लग चुका था। 2 गेंदों के ऊपर 10 रन थे। उसके बाद बढ़िया वापसी, बढ़िया कमबैक करते हुए इस समय विघ्नेश पाटिल दिखाई दिए। महज वो छक्का और वो चौकाई स्कोरबोर्ड के ऊपर अर्जित कर पाए विघ्नेश पाटिल के गेंदबाजी के खिलाफ नारपोली के बल्लेबाज। 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर इस ओवर में आए। टोटल जा पहुंचा है 44 के ऊपर। अब आने वाली आखिरी 6 गेंदों का खेल शेष है। आखिरी 6 गेंदे कौन से गेंदबाज होंगे? 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके। अब नए गेंदबाज की खोज, शायद तांडेल होंगे, विघ्नेश तांडेल, क्योंकि ये बेलवली के मैदान के ऊपर उन्होंने प्रभावित किया था। अच्छे गेंदबाज है, मीडियम सीमर है और बिल्कुल यंग टैलेंट है। तो यंग टैलेंट के ऊपर जज्बात, जुनून, ताकत रहती है और नए नए गेंद डिलीवर करने की क्षमता रहती है। वो गेंदबाज होंगे विघ्नेश तांडेल। इस समय गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए ओवर नंबर 4 में वाघोबा स्पोर्ट्स वारदोली की तरफ से तन्मय 11 जहनमान मसोबा नारपोली के बल्लेबाजों को अब बड़े शॉट की तलाश रहेगी। बड़े लंबे छक्के या चौके जरूर धागने होंगे, क्योंकि ये आखिरी ओवर है, आखिरी गेंद है, 6 बाकी है। स्ट्राइकिंग एंड के ऊपर अघाड़ी के बल्लेबाज ओपनर ब्लास्टर नरेंद्र मस्कर इस समय स्ट्राइकिंग एंड के ऊपर दाखिल है। पहला लोअर फुल टॉस, विघ्नेश तांडेल की गेंद, देखा जाएगा कि ये कमर के ऊपर है। बीमर का ये रेफर किया है अंपायर ने। छक्का तो जरूर आया है, लेकिन ये नो के लिए रेफर भी जरूर किया है। यस, ये बीमर है, ये नो गेंद दी जाएगी। कमर के काफी ऊपर है और अंपायर्स का 1+6 यानी 7 रन यहां से स्कोरबोर्ड के ऊपर ऐड होते हुए 7 रन से 50 कंप्लीटेड। 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग जाएंगे 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद। जिसकी तारीफ की थी, जिसकी प्रशंसा की थी, वही विघ्नेश तांडेल इस समय पहला फुल टॉस फेंके, वो भी कमर के ऊपर का था, यानी कि 7 रन बगैर कोई गेंद फेंके यहां से स्कोरबोर्ड के ऊपर ऐड हो जाएंगे। फ्री हिट का गेंद था, नीचे रही ये गेंद, समझ नहीं पाए बल्लेबाज नरेंद्र। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 1 रन, माफ कीजिए 22 के तौर पर ये 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर आता हुआ। इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है 52 पर, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। अच्छी वापसी, नो के ऊपर छक्का खाने के बाद इस समय बढ़िया लय में, बढ़िया टच में गेंदबाजी होती हुई विघ्नेश तांडेल द्वारा। जड़ में गेंद थी, बिल्कुल ब्लॉक हॉल में, यहां से कहां पर थ्रो करूं ये माइंडसेट नहीं कर पाए खिलाड़ी और अपने हाथों में गेंद रखी। 1 रन आसानी के साथ पूरा किया और इस 1 रन से 53 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। 53 रन। ओवर नंबर 4 का खेल प्रोग्रेस के ऊपर है। बिल्कुल बल्लेबाजी का दमखम दिखाया नारपोली टीम के बल्लेबाजों ने, अच्छी बल्लेबाजी की है। छक्के धागे, चौके धागे और उसके बदौलत ये 53 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। नरेंद्र मस्कर ने हवा में खेला है गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा। गेंद हवा से बातें करते हुए, हवा से संग संग घटा के संग संग गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये करारा छक्का। थैंक यू डीजे। ये छक्का आया, उस छक्के के साथ कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 59 रन। 101वां छक्का था नरेंद्र मस्कर के बल्ले से इस प्रतियोगिता का।
बिल्कुल जड़ में थी, खोद के निकाला, वहां पर खिलाड़ी मौजूद है, जयवंत आएंगे। 1 रन आसानी के साथ पूरा मिसफील्ड हुई है, फंबल नजर आया, 2 रन आसानी के साथ पूरे किए। और ये क्या, कितने रन मिलेंगे यहाँ पर, जरूर अंपायर का फैसला यहाँ पर आता हुआ। कितने रन कंप्लीट है और कितने रन मिल जाएंगे। अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोली के कप्तान दिनेश पाटिल यहाँ पर मौजूद है, उनका भी स्वागत रहेगा इस समय एमएलए ट्रॉफी 2025 में। रिपोर्टिंग की है नारपोली टीम ने, उसके खिलाफ जो टीम है तो स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली टीम के कैप्टन। आइए टॉस के ऊपर रिपोर्टिंग कीजिए। सर रन कितने हैं? 6 रन। छह रन से कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 65 रन। 2 विकेटों के नुकसान के ऊपर सब कुछ जो कमाया था उसे बिगाड़ दिया। क्रैम्प आया है नरेंद्र के पैर में। चलिए फर्स्ट एड बॉक्स लेकर, इट्स ओके, यस, ऑल सेट, ऑल डन। और नरेंद्र मस्कर की अचानक के मैदान के ऊपर वो छक्का कौन बोल सकता है। पैरों में प्लास्टर था लेकिन वो जज्बा खेलने का, वो जुनून दिखा और छक्का भी दागा था। ये नरेंद्र मस्कर जज्बा रखते हैं, फिटनेस चाहे कैसी भी हो, अपने टीम के लिए जीतने का जुनून, जीतने का जज्बा रखते हैं। फिर एक बार आड़े बैट से खेला, पूरी तरह से गोली की रफ्तार से गेंद जैसे ही बल्ले को ब्रश हुए टकराई, गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। गैप शॉट सिलेक्शन था, नंबर आएंगे 4। कितने बची है? यस, एक गेंद बची है। 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। पिछले मैच में, पहले मैच में 78 रन बनाए थे, इस मुकाबले में 69 रन। आज रन बरस रहे हैं, मानो जैसे जून जुलाई में बारिश बरसती है ना, वैसे रन बरस रहे आज मैदान के अंदर। अब यहां से बड़ा टॉपेज था, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, 69 पर सिमट गई पारी। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर के समाप्ति के बाद 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर 70 का पीछा करना होगा दूसरे सत्र में। चलो रिपोर्टिंग यहां पर कर चुके हैं रोहित, अक्षय 11 यंगस्टर नारपोली के कप्तान, दिनेश पाटिल पेठाली के कप्तान यहां पर मौजूद है। तो टॉस के लिए संपर्क कीजिए प्लीज। हेलो, पेठाली के कप्तान आ जाइए। यहां पर दिनेश पाटिल नारपोली के कप्तान मौजूद है। पहला सत्र समाप्त हो चुका है। ची स्पर्धा आपण पाहतो आणि बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ जे 4 दिवस ही आपण पाहतो, 4 रात्रीमध्ये स्पर्धा जरूर पाहतो आणि आम्हाला या सर्व ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत ते आमचे दानशूर दाते अरुणजी पाटील, अनिल काटावले, किरणजी मुकादम, स्वप्नील भोईर असतील आणि आमचे सन्मान्य पाहुणे दीपक ठाकूर आणि सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच तानाजी पाटील, बघा हे सर्व आमचे दानशूर दाते यांच्याकडून या स्पर्धेला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सर्व ट्रॉफीज, बॅट्समन, बॉलर अँड सिरीजच्या ऑल ट्रॉफीज। तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते गणेशजी गाताडे, उपसरपंच सन्माननीय नंदू शेठ मुकादम, माजी सरपंच आणि सन्माननीय सुभाष शेठ भोईर, या तिन्ही मान्यवरांकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर केले। त्यानंतर बॅट्समन आणि बॉलर सिरीज ची ट्रॉफी पुरस्कर्ते अमोलजी ठाकूर, युवा नेतृत्व, युवा नेते आणि किरण पाटील यांनी आम्हाला बॅट्समन, बॉलर आणि सिरीज, त्यानंतर स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते दोन्ही आमचे अतिथी मान्यवर
दिलीपजी मुकादम आणि सुधीरजी मुकादम यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल. यानंतर आम्हाला स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते सचिनजी पाटील, रुपेशभाई ठाकूर आणि समीर ठाकूर, अनिल पाटील आणि अभिषेक ठाकूर सर्व आम्हाला चेंडू स्पॉन्सर केले ते सन्माननीय हेमंतजी जुमारे, सन्माननीय आमचे अनिल शेट्टे, सन्माननीय संतोषजी भोईर, एकनाथ ठाकूर आणि संजय जुमारे हे आमचे चेंडूचे पुरस्कर्ते. आणि या स्पर्धेसाठी बिस्लरी वॉटर्स आम्हाला पुरस्कृत केले ते आमचे दानशूर दाते विकासजी पाटील, दहिवलीचे युवा उद्योजक आहेत विकासजी पाटील आणि दैवत ठाकूर. या सर्व मान्यवरांचं आपण आभार मानूया. आणि सुरेशजी नाईक साहेब आहेत बघा, ग्रामपंचायत सदस्य कसलकंड. आणि 2-3 दिवसानंतर एक आनंदाची गोष्ट सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ते उपसरपंच पदावर विराजमान होणार आहेत. त्यांना टाळ्या वाजून आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. सुरेशजी नाईक साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. दोन्ही कॅप्टन रेडी असतील तर या टॉस केला जाईल. पेठाले आणि नारपोली एक बिग फाईट असेल. फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, कारण आज वेळेला महत्व आहे. आणि रोहित असं म्हटलं जातं का टाइम ऑल टाईट वेट फॉर नन, वेळ कुणासाठी थांबत नाही. सुरेशजी नाईक साहेब यांना पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. राजकीय क्षेत्रामधील हे दमदार व्यक्तिमत्व काही नियम अटी समजवत असताना आमच्या दोन्ही संघनायकांना. चला नारपोली टीम स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण आपण सजवा आणि बॉल बॉय आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा सोडावा. 24 चेंडू आणि 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं प्रत्यक्ष धावतं ऐकवण्यासाठी या गावचा गोडबाज रुपेश ठाकूर सर भातान हे देखील मायक्रोफोनवरती आमच्या समवेत जोडले जातील. थँक्यू सो मच. तर नक्कीच टॉस डन आणि टॉस विन टीम आपण जरूर पाहतोय. पेटाली संघाने टॉस जिंकला, डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. मात्र सामना 4 षटकांचा आणि तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करणं ही मॅनेजमेंटच्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. तरुण वर्गांची गर्दी खेचणारा क्रिकेटचा खेळ आणि या महाराष्ट्राला अनेक कलेचं वेळ आहे. आज आपण पाहतोय स्टेजवर प्रचंड पाहुणे मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील नामवंत मंडळी यांना आपण इथे जरूर पाहतोय. त्यांचं मनापासून धन्यवाद. आमदार चषक भातान वळूया मॅच कडे आणि उत्तरार्ध. यस, पेटाली संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आलाय क्षेत्ररक्षण. ऐकूया आपण रुपेश भाई यांना उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. यस, धन्यवाद सागर सर आणि रोहित सर. एकंदरीत आपण पाहिलं की प्रथम सत्रात फलंदाजी करत असताना तन्मयी 11 जे हनुमान म्हसोबा नारपोली या संघानं 69 धावांचा पाठलाग केला आणि 70 धावांचा पाठलाग खऱ्या अर्थानं करायचा आहे तो वाघोबा वारदोली संघाला. सलामीची जोडी मैदानात कल्पेश भोईरनं लगावलेला हा चेंडू येईल 1 बाउंस सीमाबार चौकार. यस डीजे, थँक्यू. एकंदरीत आपण पाहतोय 1250 धावा या आमदार चषक मधल्या पूर्ण झाल्यात. ह्या संपूर्ण हिस्ट्री मात्र आम्हाला कळवली जाते ते मयूर पाटील नारपोली. सुंदर लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून ठेवला जातो. इथून येईल निर्धाव चेंडू. गोलंदाज नारपोली संघाचा अभिजित मोरे अतिशय वेगवान दर्जाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. 4 या धावेनं अकाउंट जरूर ओपन केलं कल्पेश भोईर या फलंदाजानं आणि भरपूर मोठा पगडा मात्र त्यांना पार करायचा आहे. तब्बल 70 धावांचा पल्ला पार करत असताना सुरुवात मात्र चौकारानं केली आहे. यावेळी देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. पुनश्च लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर देखील नारपोलीची मॅच होणार आहे. अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोली विरुद्ध पेटाली असा एक दर्जेदार मॅच आपल्या समोर येईल. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज अभिजित मोरे.
यावेळी मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय आणि काय देख ना झेल टिपलाय, अतिशय सुंदर झेल टिपला तो क्षेत्ररक्षक रोहन. स्प्रे आमचे बॉल बॉय त्यांना विनंती आहे की स्प्रे घ्या. हॅलो, स्प्रे घ्या मैदानामध्ये. हिथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला हॅलो, ह्यावेळचा चेंडू थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. तिथून मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाईल. पंच मात्र आमच्याकडे वल्लेत नो चेंडू देखील घोषित केलाय आणि 1+1 अशा 2 धावा धावपटलावर मिळतील. या 2 धावेच्या मदतीने एकंदरीत 6 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. पहिलं षटक कार्यरत आहे जिथे 70 धावांचा हा डोंगर चढायचा आहे आणि तिथं मात्र पहिल्या षटकात आतापर्यंत जमावल्यात त्या वारदोळी संघाने फक्त 6 धावा. यावेळी अटॅकिंग करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. तिथे उभे असलेले क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतील. सुंदर फेकी जरूर झाले आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये ती वाघोबा वारदोळी संघाला. या एकेरीच्या सहाय्याने हलवारपणे स्कोरबोर्ड पुढे जातोय. 7 धावा जरूर धावपटलावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या 1/7 धावा धावपटलावर लगावल्या गेल्यात. तब्बल 18 चेंडू आणि आता 63 धावेंची गरज आहे. इथून हाणामारी आणि हाणामारी हे तत्व वापरावं लागेल फलंदाज मयूर पाटील आणि निकेश पाटील यांना. कल्पेश पाटील एक चौकाराचा खेळ त्यांनी जरूर दाखवला होता. तदनंतरचे 2 निर्धाव चेंडू आणि अगदी स्वस्तात परतले होते. त्यांच्यावर भरपूर आशा निर्भरित होत्या पाठीराख्यांच्या वाघोबा वारदोळी संघाच्या, परंतु ते सस्पेल अपयशी ठरले आणि तदनंतर मात्र ही 1 डाऊनची आणि ओपनिंगला आलेला मयूर पाटील निकेश पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय भावेश मोरे याच्या हातामध्ये. व्यावसायिक दर्जाचा हा एक दर्जेदार गोलंदाज आहे. यंग टॅलेंट आहे नारपोलीचं आणि भावेश मोरे. 18 चेंडू आणि 63 धावेंची गरज आहे. अठरा चेंडू 63 धावेंची गरज. ऑन स्ट्राईक मयूर पाटील. गुडलेनचा हा चेंडू गगनचुंबी गेलेला आणि सुंदर झेल टिपला वासुदेवन. इथून मात्र अजून एक दर्जेदार खेळाडू बाद होईल वाघोबा वारदोळी संघाचा. पहिल्या षटकात आपण पाहिलं 1 विकेट जरूर आला होता. तसनंतर 7 धावा
मात्र धावपटलावर लागल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा यश मात्र मिळालं ते भावेश मोरेला. त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय अशोकजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तसनंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामजी भोईर यांची देखील वर्णी या मंचावर लागले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन खेळाडू मात्र बाद झालेत वाघोबा वारदोली संघाचे म्हसोबा नारपोली संघाच्या विरोधात खेळताना. तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा या नावानं हा संघ खऱ्या अर्थाने खेळत असतो. मागच्या टुर्नामेंट मध्ये याच मैदानावर ते मात्र एका ट्रॉफीचे हकदार देखील झाले होते. सुंदर खेळ मागच्या नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तितकाच दर्जेदार खेळ ह्या नाईट टुर्नामेंट मध्ये पहिल्या राऊंडचा मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर ऑन स्ट्राईक येथील नौके डावखुरे हाताचे खेळाडू जयवंत मिसाल यावेळचा निर्धाव चेंडू. डावखुरे हाताचे घातक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते जयवंत मिसाल. कोणत्याही क्षणी या सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. वाघोबा वारदोली संघाचा हा दर्जेदार खेळाडू, त्याला मात्र आता षटकार आणि चौकारांची बोलीभाषा करावी लागेल. तसाच फटका जरूर खेचला, येईल चेंडू सीमा पार, जयवंत मिसालचा ब्रँडेड षटकार. बऱ्याचशा वेळेनंतर धावसंख्येला आकार लागलाय. 13 धावा धावपटलावर जरूर जोडल्या गेल्यात आणि आता 15 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. 15 मध्ये बनवायचे 57. जयवंत मिसालने खऱ्या अर्थानं या 57 बनवायला सुरुवात केली की काय असं वाटू लागलंय या फटक्यानंतर. अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारा एक्सलेंट फटका त्याच्या फलीतून आपण पाहिला. तदनंतरचा पुढचा चेंडू भावेश मोरेचा, अगदी लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वल्लेत जरूर आणि इथून मात्र 14 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर थोडा वाईट अँगल ठेवण्याचा प्रयत्न केला गेला भावेश मोरेच्या माध्यमातून आणि तदनंतरचा येणारा हा स्वर चेंडू. पुनश्च भावेश मोरे ऑन स्ट्राईक जयवंत. लोअर फुलटॉस चेंडू झेल होईल का? चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक, इथून टिपला सुंदर झेल आणि जयवंत मिसाल मात्र अगदी कमी वेळात तंबूच्या रस्त्याला. सलामीचे 3 खेळाडूंनी मात्र आता तंबूचा रास्ता पकडलाय. तदनंतर आपण पाहतोय नौके खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. महेश पाटील आणि निकेश पाटील ही जोडी मात्र आता मैदानामध्ये दाखल असेल. भावेश मोरेनं 2 सफलता जरूर मिळवल्यात. एक षटकाराचा मार खाल्ला असला तरी काही हरकत नाहीये. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने आपल्या नारपोली संघाच्या खिशामध्ये घातलेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी गोलंदाजी भावेश मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अगदी खणून काढलेला चेंडू लॉंगांच्या रिजन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील तिथे घडलं गेलंय आणि तदनंतर एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये टीम वाघोबा वारदोलीला. पुन्हा एकदा भावेश मोरे, अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजराणा या मैदानावर. यावेळी यष्टीरक्षकानं थोडी चूक केली. तदनंतर मात्र धावून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोका जरूर निर्माण झाला असता, परंतु आपण पाहिलं एकेरी धाव मात्र जरूर मिळेल ती टीम वाघोबा वारदोलीला.
यस 22ची धाव शेवटच्या चेंडूवर आली. एकंदरीत या एकेरी धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती इथे झाली. 2 षटकांच्या संपुष्टानंतर एकंदरीत धावफलकावर धावा लागल्यात 16. जिथे 24 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 70 तिथे पहिल्या 12 चेंडू मध्ये जमवल्यात त्या फक्त आणि फक्त 16. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 54 धावेंची गरज. बारा चेंडू 54 धावेंची गरज. 12 चेंडूंमध्ये जवळजवळ मला असं वाटतं 5 ते 6 मोठे फटके पाहायला मिळालाच हवेत तेव्हा कुठे ही मॅच बनेल. काय घडेल मैदानामध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश गायकवाड. तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली. यावेळी झेल होईल का. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा तसे मात्र आता फलंदाज बाद होत आहेत ते वाघोबा नारपोली संघाचे अजून एक दर्जेदार खेळाडू तंबूच्या रस्त्याला. या संपूर्ण शृंखलेतली ही 66वी कॅच पकडली आहे वासुदेव पाटील यांनी. एकंदरीत आपण पाहिलं बाद होणारे खेळाडू निकेश पाटील जे की 4 चेंडू फेस केली, एकही धाव त्यांनी बनवली नाहीये आणि आपल्या संघाला काहीही न देता त्यांनी मात्र तंबूचा रस्ता पकडला. आता मात्र एक हार्ड हिटर फलंदाज वाघोबा वारदोली संघाचा पंकज पाटील मात्र मैदानात दाखल झालेत. इथून सुरुवात करतील का पंकज पाटील. तसाच फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येईल लॉंग ऑनच्या दिशेनं. इथून मात्र एकेरी धाव मिळते ती वाघोबा नारपोली संघाला. या एका एकेरी धावेनं 17 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. 10 चेंडू 53 धावेंची गरज. दिल्ली दूर आहे. दिल्ली जरी दूर असली तरी एक्सप्रेस पकडावी लागेल. तसंच मोठा फटका एक्सप्रेस पकडणारा षटकार. व्यक्तिमत्व आणि तंटामुक्ती उपाध्यक्ष साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन सागर भोईर यांना, सागर रघुनाथ भोईर यांना आपण स्टेजची संपर्क साधा. आपलं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. यस वळूया आपण मॅच कडे. यस थँक्यू सागर सर. एकंदरीत आपण पाहतोय मैदानामध्ये आता आलाय मोठा फटका. तसनंतरचा लागोपाठचा दुसरा फटका येईल का याची वाट मात्र तमाम प्रेक्षक वर्ग पाहत होता. परंतु हा चेंडू आलाय निर्धाव. कल्पेश गायकवाड या गोलंदाजानं केलं कमबॅक. आता येणारे 8 चेंडू आणि 47 धावेंची गरज. भरपूर मोठी धाव संख्या. यावेळचा चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवर झडप घातली एकी संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा अजून एक लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. फलंदाजीने तर प्रभावित केलंच नारपोली संघाच्या, परंतु आता गोलंदाजी देखील प्रभावित करते तमाम प्रेक्षक वर्गाला. देखणी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून घडली गेली. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झाले तर वाघोबा वारदोलीचे 4 आणि धावपटलावर धावा लागल्यात त्या 24. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अशक्य अशी धावसंख्या 46 धावा धावपटलावर उभं राहायचं आहेत 6 चेंडूंमध्ये. स्पीडअप घ्या जरा. भरपूर उशीर नारपोली तुमच्या माध्यमातून केला जातोय. सहा चेंडू 46 धावा. यावेळी आपण पाहतोय पॅडवर आदळणारा हा चेंडू
आणि लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुणाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. कुणाल पाटीलचा हा पुढचा चेंडू. यावेळी झेल होईल का, विकेट मिळेल का. अजून एक क्षेत्ररक्षक जरूर धावत पलत पोहोचले होते चेंडू पर्यंत, परंतु झेल झाला जमिनीला दाण आणि इथून एकेरी धाव पुनश्च मिळेल ती वारदोली संघाला. अगदी एक हाती किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो नारपोली संघ. तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली. इथून मात्र दांडी केले गुल. फलंदाज होईल महेश पाटील बाद. अजून एक खेळाडू बाद झाल्यानंतर 9 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. वाघोबा वारदोली संघाचे विघ्नेश तांडेल. आता फक्त औपचारिकता आणि औपचारिकताच ह्या सामन्यामध्ये राहिले. अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे तो जय हनुमान म्हसोबा नारपोली. तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली हा एक दर्जेदार संघ आहे आपल्या विभागातला आणि त्यांचा दर्जेदार खेळ देखील आजच्या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणि याच्यानंतर देखील नारपोलीचीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोली विरुद्ध पेठाली. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वलतायत जरूर. हा स्वर चेंडू घोषित केला गेलाय. 27 धावा धावपटलावर लागल्यात. 70 बनवायच्या होत्या, परंतु अपयश आणि अपयशच पदरी येतोय तो वाघोबा वारदोली संघाच्या. यावेळी मात्र चेंडूकडे फक्त पाहत राहिले. एकेरी निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. औपचारिकता फक्त राहिले. निर्णायक 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय आणि भरपूर धावा बनवायच्या आहेत. अगदी विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो तन्मयी 11 नारपोली संघ. इथून फलंदाज बाद. एकेरी चेंडूचा खेळ शेष आहे. याच्यानंतरची होणारी मॅच पेटाली संघ तुमचा जो काही डिसिजन असेल त्याच्यावर लगेच अंमलबजावणी करायची आहे. विघ्नेश पाटील 9 खेळाडू मैदानामध्ये आलेत. ज्या संघानं क्षेत्ररक्षण निवडला असेल त्याने रेडी राहा. लगेचच आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आणि क्षेत्ररक्षण लावत असताना वेल घ्यायचा नाहीये. ओपनिंग जोडी ज्या संघाची फलंदाजी आहे त्याने देखील अगदी बाउंड्री लाईन वर येऊन उभं राहायचं. वेल अजिबात घ्यायचा नाहीये. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय चेंडू स्वर. 28 धावा धावपटलावर. 6 गडी देखील बाद झाले वाघोबा वारदोली संघाचे. आणि अगदी वन साइड मॅच मात्र आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली. यावेळी मोठा फटका. शेवट मात्र जरूर गोड केला, परंतु अपयश आपल्या पदरी आली आहे. वाघोबा वारदोली संघाला पुढील टुर्नामेंट साठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करूया ते तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली संघाचं.